संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. विरोधक आणि मस्साजोग गावच्या ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर या प्रकरणाला वेग आला. सरकारने सीआयडीची नेमणूक करून तपासाची सूत्रे हलवली आणि वाल्मिक कराडला सरेंडर करायला भाग पाडलं. आता त्याच्या सरेंडरबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावरून सध्या राजकारण रंगलेलं असताना आता सीआयडी आणि बीड पोलिसांचे लक्ष संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यावर आहे. सुदर्शन घुले महाराष्ट्रातच कुठेतरी लपून बसल्याची चर्चा आहे. दरम्यान आता वाल्मिकच्या अटकेनंतर निष्पक्ष चौकशीसाठी SIT समिती स्थापन करण्यात आली आहे. तर SIT समितीला लीड करणारे डॅशिंग अधिकारी बसवराज तेली यांचीही खूप चर्चा आहे. वाल्मिक कराडची तब्येत जेलमध्ये ठीक नसल्याच्या चर्चा सातत्याने कानावर येत आहेत. त्याचसाठी बीड पोलिसांनी 5 पलंग मागवल्याचा आरोप होतोय. नेमकं काय घडतंय आणि आता बीडमध्ये काय हालचाली सुरू झाल्यात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, तुम्ही पाहताय ट्रेन युअर ब्रेन. 31 डिसेंबरच्या रात्री वाल्मिक कराडबाबत जेलमधून एक धक्कादायक माहिती समोर आली. सुनावणीनंतर कराडची रवानगी बीडच्या जेलमध्ये करण्यात आली. आधी पकडलेल्या 4 आरोपींना तिथून हलवण्यात आलं. जेलमध्ये आल्यानंतर कराडला रात्रीचं जेवण देण्यात आलं. मात्र त्यानं सरकारी जेवण नाकारलं. पण त्याने त्याची नियमित औषधे घेतली. त्याला शुगरचा त्रास असल्याने त्यामुळे त्याची शुगरची औषधे त्यांनी घेतली आणि रात्र बराच वेळ तो जागीच राहिला सांगितलं जाते. त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. शिवाय काही वेळ त्याला ऑक्सिजनही लावण्यात आलं. रात्रभर तो शांत झोपू शकला नाही. त्यानंतर सकाळी त्याला उठवलं आणि सरकारी नाश्ता देण्यात आला. मात्र तोही घेण्यास त्यानं नकार दिल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी अचानक वाल्मिक कराड कैदेत असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर अनेकांनी गुन्हेगाराची चांगलीच भिष्ट ठेवली जाते असा आरोप केल्यावर पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, पलंग आम्ही स्वतःसाठी मागवले होते. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं. पण आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. शिवाय गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का असा विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. सध्या त्या पलंगाचा विषय बीडमध्ये चौकात रंगवून सांगितला जातोय. काँग्रेस नेते विजय बडेवार यांनीही याबद्दल धक्कादायक ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये असं लिहिलंय, महायुती सरकारच्या लाडक्या आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याचं बीड पोलीस स्थानकात नवीन 5 पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना 5 पलंगाची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरवण्याची सुरुवात आहे. आता हळूहळू TV, AC, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल. वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायचीच असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्यांना पोलिसांनी आतापर्यंत आपल्या धाकात ठेवलं तेच त्याची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवर कारवाईची कारणे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायचीच असेल तर गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही तो देशमुख हत्या असो किंवा माकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, पोलीस स्टेशनमध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलिसांसाठी बेड नेलं असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत?
वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपण्यासाठी नेला आहे का, याची चौकशी आता झाली पाहिजे. त्यानंतर पुढे विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका. हा बिचारा काही म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल ही विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिली, यावरून काही होऊ शकतं अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे. असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केल्यानंतर प्रकरण आता आणखीनच तापले. त्यांच्या या विधानानं खळबळ माजलेली असून आता छोटा आका कोण आणि मोठा आका कोण याबद्दल लोकांमध्ये चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता पुढची महत्त्वाची अपडेट अशी की CID यशानंतर आता कालच संतोष देशमुख हत्येप्रकरणी SIT स्थापन करण्यात आलेली आहे. बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये एकूण 10 अधिकारी तपास करणार आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या तपासाला आता वेग येणार असल्याचं बोललं जातंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 आठवडे उलटल्यानंतरही 3 आरोपी अजूनही फरार आहेत. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कराडचा या प्रकरणात सहभाग होता का आणि असेल तर तो कशा स्वरूपात होता हे स्पष्ट होण्यासाठी हत्या प्रकरणाची खोल चौकशी होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या वेळी अधिवेशनादरम्यान SITची घोषणा केली होती. दरम्यान याची सध्या बीडमध्ये जोरदार चर्चाही सुरू आहे. ACP नवनीत कामत बीडमध्ये आले होते तेव्हा त्यांचीही अशी चर्चा झाली होती. नवनीत कामत यांनी बीडच्या पोलीस व्यवस्थेतील ब्ल्यू फाईल शोधून काढल्याचं बोललं जातंय. त्यामुळे तशीच निष्पक्ष चौकशीची अपेक्षा बीडकरांना बसवराज तेली यांच्याकडूनही आहे. तुम्हाला काय वाटतंय? सरकार बीड पोलीस, CID आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या SIT समिती संतोष देशमुख यांच्या हत्येची निष्पक्ष आणि जबाबदारीपूर्वक तपास करेल का? खरंच संतोष देशमुख यांना कुटुंबियांना यातून न्याय मिळेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या ट्रेन युअर ब्रेन या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.